नमस्कार. माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र बी स्क्वेअर हब मध्ये. MH म्हणजे महाराष्ट्र. याला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. काही डाऊट्स असतील तर तुम्ही ह्या चॅनल्स मध्ये मी आता इथून पुढे 5th स्टँडर्ड असो, 6th असो, 7th, 8th, 9th, 10th यांचे मॅथ्स असो किंवा कुठलेही विषय असो ते मी टाकणार आहे. तर तुम्ही याला भेट द्या आणि बघा. ओके. आज मी 5th स्टँडर्डचं घेऊन आलोय रोमन न्यूमरल्स. गाईस, रोमन कल्चर कुठून फॉलो करतो. आता आपण बघितलं असेल, आपण इंटरनॅशनल नंबर शिकलोय. इंटरनॅशनल नंबर्स काय बोललो मी गाईस? इंटरनॅशनल नंबर्स. तर इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे कुठले? जे नॉर्मल आपण लिहितो 1 2 3 इंटर नॅशनल नंबर्स. ठीक आहे गाईस. इंटरनॅशनल नंबर्स तुम्हाला माहितीच आहे. 1 2 3 4 5 6 3 4 5 असे लिहितो ना आपण. 6 7 8 9 10 याच नंबर्सना आपण इंटरनॅशनल नंबर्स म्हणतो. पण तत्पूर्वी मला एवढं सांगायचंय की तुमचे कंटेंट दिलंय 5th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मध्ये. कंटेंट दिलंय त्यामध्ये पार्ट 1 मध्ये 7 लेसन्स आहे आणि पार्ट 2 मध्ये पुन्हा 3 6 7 8 9 लेसन्स आहे. म्हणजे टोटल 16 लेसन्स आहे. किती लेसन्स आहे? 16. म्हणजे या वर्षभरामध्ये तुम्हाला हे 16 लेसन्स ठरवली करायची आणि मी 16 लेसन खूप इझी पद्धतीमध्ये शिकवणार आहे. काही चिंता नाही बाळा. फक्त लक्षपूर्वक ऐका आणि व्यवस्थित समजून घ्या. बरोबर आहे. आता गाईस, हे रोमन न्यूमरल्स आले कुठून गाईस? किंवा आहे काय हे आता काही कंट्रीज आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्या एशियन कॉन्टिनेंट, जसे आपल्या पूर्ण जगामध्ये, पूर्ण वर्ल्ड हे 7 कॉन्टिनेंट्स मध्ये आहे. 7 कॉन्टिनेंट्स म्हणजे त्यांना 7 खंड बोल. आपण त्या कुठल्या कॉन्टिनेंट मध्ये राहतो? एशिया कॉन्टिनेंट. कुठल्या कॉन्टिनेंट मध्ये राहतो? एशिया कॉन्टिनेंट. त्या एशिया कॉन्टिनेंट्स मध्ये पण असे बरेचसे देश आहेत किंवा कंट्रीज आहेत. त्यांच्या लँग्वेज वेगवेगळ्या. जसं चायना जर तुम्ही चीन मध्ये गेले म्हणजे चायना मध्ये गेले तर चायनीज लँग्वेज अशी वेगवेगळी आहे. असे काहीतरी लिहितात. अशी लँग्वेजेस आहेत. त्याच्यामध्ये पण वेगवेगळं आहे. राईट. कळलं तुम्हाला? तर मग प्रत्येक देशाची आणि त्याच्या लँग्वेजची एक ओळख आहे. मग ती लिहून असेल किंवा बोलून असेल. बरोबर आहे. ओके. आता आपल्याच इंडियामध्ये तमिळमध्ये यन्न नाल मूल रन्न असं 1 2 3 ला बोलतात. तसं प्रत्येक लँग्वेज मध्ये वेगवेगळं आहे. लिहिण्याची पद्धत पण वेगळी. तसंच आज तुम्हाला रोमन न्यूमरल्स शिकायचं. हे रोमन कंट्रीज आहे. तर रोमन कंट्रीज कुठल्या हे तुम्हाला आता गुगल मध्ये सर्च करून मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. रोमन कंट्रीज कुठल्या. ठीक आहे. रोमन कंट्रीज कुठल्या, ग्रीस कंट्रीज कुठल्या आहेत, म्हणजे ग्रीस हे स्वतः देश आहे. म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज कुठल्या आहेत हे तुम्हाला सर्च करावं. ठीक आहे. ओके. आता आपण बघूया रोमन न्यूमरल्स. आता त्यांनी सिम्बोलाइज केलंय घड्याळाचे काटे. जसे बघा गाईस, असं दाखवलंय. त्यानंतर असे घड्याळ तुम्ही बघितले असेल. बरोबर आहे. मग हे घड्याळ काय शो करतं? म्हणजे असे कंटिन्यू गाईस असं दिलेलं आहे. तर हे घड्याळ तुम्ही बघितलंय. मग तुम्ही कधी प्रश्न विचारलाय का आई वडिलांना, मम्मी हे कुठलं आहे, काय आहे हे असं काय आहे? तर यालाच बोलतात रोमन नंबर्स. काय बोलतात? रोमन नंबर्स. बरोबर आहे. आज आपण तेच रोमन नंबर्स घेणार आहोत गाईस. एकदम इझी आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा, फक्त तुम्हाला एक शब्द लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे आय. काय? आय. ओके. हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आय लक्षात ठेवायचंय. त्यानंतर तुम्हाला एक व्ही लक्षात ठेवायचंय. व्ही. पण याला दोन्ही साईडला ह्या हॉरिझॉन्टल लाईन्स येणार. हॉरिझॉन्टल आडव्या लाईन येणार. आता ह्या 1 ला असं जर मी केलं तर आय झाला का नाही दोन्हीकडे. बरोबर आहे. तसाच हा एक व्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक एक्स लक्षात ठेवायचं. आता हे काय आहे मी ते अजून सांगत नाही, पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? श्युअर श्युअर. ओके. आता बघा गाईस, तुम्हाला सांगतो. हा जो आहे याला आपल्या इंटरनॅशनल नंबर मध्ये 1 म्हणतात.
हा जो व्ही आहे आणि ज्याला आपण दोन्ही आडव्या लाईनीने म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स अटॅच केल्या त्याला आपण काय बोलतो फाय. आणि ह्यात जे एक्स मध्ये आडव्या लाईन आहेत दोन, जे एक्स असं आपण लिहितो आणि यांना आडव्या लाईन लावले तर याला आपण असं म्हणतो टॅन. हे तुम्हाला बेसिकली माहिती पाहिजे, बरोबर आहे. हे बेसिकली तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यांनी सांगितलंय बघा याच्यामध्ये की एक स्टोरी दिली आहे गीता आणि टीचरची, ती थोडक्यात सांगू. दिस क्लॉक डझंट हॅव द नंबर्स, इट हॅज सम सिम्बॉल्स इन्स्टेड. म्हणजे हे नंबर्स नाहीये, मला मी फर्स्ट टाइम बघताना हे नंबर्स नाहीये, हे काय सिम्बॉल्स आहे. काय आहे? ओके. टीचर इज सेइंग येस गीता, दॅट्स राईट. दीज आर द रोमन न्यूमरल्स इन युरोप. म्हणजे कोणतं कॉन्टिनेंट आलं? आपला कुठला कॉन्टिनेंट आहे गाईस? आपला एशिया. आणि दुसरा कुठला कॉन्टिनेंट त्याला बाजूला? युरोप. आपण एशिया कॉन्टिनेंट मध्ये राहतो. एशिया कॉन्टिनेंट सगळ्यात मोठी कॉन्टिनेंट आहे आणि त्यालाच बरोबर चिटकून कुठला आहे लागून? युरोप कॉन्टिनेंट. कुठला? युरोप. मग युरोप कंट्रीज मध्ये युरोपियन कंट्रीज मध्ये किती देश आहेत? तर 78 अप्रॉक्सिमेटली. त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात, थोडे कमी पण असू शकतात. ओके ओके. तर युरोपियन कंट्रीज. ओके. In Europe, in old times, Roman capital letters were used to write the numbers. Okay, that is why they are called Roman numerals. Okay, the letter I, capital 1, was the symbolized used for 1. V for 5 and X for 10. हे मैंने लिखा की नहीं? बर. आता बघा, in this method there was no symbol for 0. झिरो के लिए कोई भी सिम्बॉल, कुठला सिम्बॉल नाही आहे. कुठला सिम्बॉल नाही, याला कुठला सिम्बॉल नाही, नो सिम्बॉल. ठीक है. ओके. ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ सिम्बॉल डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. ओके. जगे जगे के हिसाब से वो बदलता, म्हणजे जाग्या जाग्यावरून ते बदलत नाही. देर आर सर्टन रूल्स फॉर रायटिंग द नंबर्स using the Roman numerals. Let us see how to write 1 to 20 using the rules and the symbols 1VX. What? IVX बोला तो भी चलेगा, 1VX बोला तो भी चलेगा. आपको रिमेंबर होना चाहिए, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, चला. ओके. नाव ठीक आहे. आता आपण सगळ्यात पहिले अगोदर आपण काय घेणार आहोत? 1 to 20 नंबर्स घेणार आहोत रोमन न्यूमरल्स मध्ये. ठीक आहे काहीच, फक्त लक्ष द्या. इथे बघा, आता मी एक साइडला इथे लिहितो इंटरनॅशनल नंबर्स. ठीक आहे. आणि एक साइडला लिहितो रोमन नंबर्स. ठीक आहे गाइस. ओके ओके. इथे बघा गाइस, जेव्हा मी इंटरनॅशनल मध्ये 1 असं लिहितो तेव्हा रोमन नंबर्स मध्ये आय येतो, राईट. पण आता बघा काय मजा बघा, जेव्हा मी 2 लिहितो आणि 3 लिहितो तेव्हा कसं होतं माहितीये का? हा आयच असतो, पण किती वेळा आला? 2 वेळा, म्हणून तो 2 वेळा लिहितो 2. मग 3 आला म्हणून किती वेळा लिहितो? 1 2 3. अशी पद्धत आहे. हे पहिले 3 कळले. आता तुम्ही बोलाल सर 4 साठी असं येतं का? 1 2 3 4. रॉंग आहे, रॉंग. तर काय आहे सर, तुम्ही आताच सांगितलं व्ही म्हणजे, हा व्ही म्हणजे 5 आहे, बरोबर आहे. हा व्ही म्हणजे 5. मग व्हीच्या पुढे जर हा 1 लागला तर किती झाले? 6. व्हीच्या पुढे लागला म्हणून हा काय झाला? 6 झाला. मग व्हीच्या पलीकडे अगोदर, व्हीच्या अगोदर, ह्या व्हीच्या अगोदर हा 1 दांडी जर लागला तर तो काय बनतो? 4. कारण 5 हा होता, 5च्या अगोदर 1 लागला तर काय झाला? तो 4. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग 5 कसा? फक्त व्ही. मग 6 7 8 कसा होईल बघा हा गाइस. 6 7 8 कसा होईल बघा गाइस. 6 बघा, परत 5
पण एक दांडी, ही एक लाईन 6, परत 7, 5 तसाच, पण किती दांडी 2, 5 6 7 असं बोलायचं काय 5 6 7. मग 8 ला कसं परत 5 6 7 8. बस हे कळलं काय बाळांनो तुम्हाला? शुअर, लिहून घ्या पटकन. गाईस 8 पर्यंत केलं आपण, ठीक आहे. आता ह्याच्या पुढून बघूया, गाईस नीट बघा. 8 झालं होतं, 9 बरोबर आहे, 9 10 11 12 13 14 आणि 15 एवढे बघूया. आता इथे लक्षात घ्या गाईस, जर मला एवढं माहितीये सर तुम्ही आताच सांगितलं एक्स म्हणजे काय होतं 10 होतं, बरोबर आहे. एक्स म्हणजे 10, तर मग 1 आता याच्या एक्सच्या नंतर जर 1 जॉईन केला तर 11 होईल. इस साइड या साइडला जॉईन करत गेलो तर पुढे वाढत जातील, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या गाईस, हा जर एक्सच्या ह्या साइडला वाढवत गेले तर नंबर वाढेल, पण याच्या अगोदर असं जर केलं एक्सच्या अगोदर तर तो काय होईल 10 - 1 9 होईल. तर म्हणजे एक्स आणि त्याच्या अगोदर 1 म्हणजे हा झाला 9. हे लक्षात घ्या गाईस, ठीक आहे. ब्ल्यू पेनने लिहून दाखवतो म्हणजे कन्फ्युजन नाही. हे झाला 9. मग 10 काय ओनली एक्स, बरोबर आहे. मग 11 काय असेल एक्स 10 एक्स म्हणजे 10 11. 12 काय असेल 10 11 12. 13 काय असेल 10 11 12 13. आणि जर मी एक्स काढला असता तर हे काय झालं असतं, एक नंबर. बघा कळलं, काही अवघड नाही. म्हणजे तुम्हाला 1 to 9 कळलं पाहिजे किंवा 1 to 10 आलं पाहिजे, बाकीचं तुम्हाला भरपूर काही आलं, ते बेसिक आहे. बर, हे झाले 13. मग 14 कसा सर एक्स आणि 4 कसा होता, 4 कसा होता आठवलं सर, एक असा एक होता आणि मग व्ही होता. हा झाला 4 आणि हा झाला 10 10 + 4 14 असं आहे. आणि मुलं इथेच कन्फ्युज होतात. मग 15 कसा असेल 15 सर 10 आणि 5 10 आणि 5 म्हणजे व्ही झालं सर 15. चलो राइट इट डाउन बच्चों. चला 15 पर्यंत घेतलं गाईस आपण. आता त्याचे पुढचे लास्ट 5 घेऊया म्हणजे तुम्हाला इझिली कळून जाईल, ठीक आहे. ओके, चला आता आपण बघूया 16 17 18 19 and 20 एवढे बेसिक आहेत. ओके, आता आपण बघितलं होतं 15 पर्यंत. 16 काय होईल गाईस, हे बघा 16 साठी पण एक्स, बरोबर आहे. 17 साठी पण एक्स, बरोबर आहे. 18 साठी पण एक्स, बरोबर आहे. देखो कॉमन काय काय, कॉमन कसं आहे बघा, 19 साठी पण एक्स, बरोबर आहे. 20 साठी पण एक्स, बरोबर आहे. आता बघा 10 10 10 10 10, पण हा किती आहे 16. तर 16 10 तो हो गया, 6 किती होता 6 व्ही आणि 1 16. 17 कसं होतं 10 15 16 17, काय बाहेर करायची गरज आहे. 18 कसं होतं 10 15 16 17 18. मग 19 कसं होतं सर 19 10 तर झालं, 9 कसं लिहायचं होतं, पहिला 1 मग एक्स, हे झालं 19. मग 20 कसं लिहायचं होतं, 10 तर ऑलरेडी लिहिलंय, परत एकदा एक्स, हे झालं 20. अशा शॉर्टकटने तुम्हाला शिकावं लागेल बाळा, नाहीतर बाहेर रट्टा कोणीही मारत. काहीतरी वेगळं आलं पाहिजे, मला कळलं पाहिजे एक्झॅक्टली कसं आहे. म्हणजे मला 6 आलं 7 आलं 8 आलं 9 आलं हे तर तुम्हाला येणारच, कारण 10 10 चा फॉर्म आहे. ओके गाईस, चला पुढचं आपण बघूया गाईस. तर मला आज मी तुम्हाला बेसिक रोमन नंबर्स, रोमन न्यूमरल्स मी चालू केलेलं आहे. तर ह्या बेसिक गोष्ट माझी अशी इच्छा आहे की 1 to 20
तुम्ही प्रत्येक गोष्ट 5 टाइम्स प्रॅक्टिस केली पाहिजे घरी. आणि उद्या आपण प्रॉब्लेम सेट 1 पूर्ण घेणार आहोत. तर पार्ट 2 साठी बी रेडी गाईज. तुम्हाला कळलं असेल तर उत्तमच आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. जे मुलं गरजू आहेत त्यांना पण शेअर करा गाईज. ओके. आणि पुन्हा प्रॅक्टिस करा, एवढंच मला सांगणं आहे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.